नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मिरज येथे रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली। मिरजेतील सुभाषनगर येथील हुडळे प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या सचिन मजती याच्या फॉर्म हाऊसवरील शेततळ्यात रंगपंचमी साजरी करून आंघोळीसाठी दंत महाविद्यालयात शिक्षण घेत असणारे तरुण गेले होते। पद्मश्री डॉक्टर विखे सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध 9 कोटी रुपयांचा बोगस कर्ज प्रकरणासंदर्भात कलम 156 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची माहिती याचिकाकर्ते बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील व दादासाहेब पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। विखे कारखाना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखालील आहे। होळीच्या वादातून रत्नागिरी जिल्ह्यातील महाप्रळी येथे एकाची हत्या करण्यात आली होती। त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले होते। मात्र रायगड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपींना गाठलेच। 3 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून संतोष साबळे, विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य अशी तिघांची नावे आहेत। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली। आमदार सुहास बाबर यांनी आजच याबाबत घोषणा करण्याची मागणी करण्यात आली आहे। यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्रासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकरिता 141 कोटींचा निधीही मंजूर केलाय। वन्य प्राण्यांची शिकार करून त्या शिकारीचे छायाचित्रण समाज माध्यमावर प्रसारित केल्याबद्दल एका तरुणाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने बुधवारी देण्यात आली। दुधेभावी येथील तरुण उमाजी मलमे यांनी घोरपड, ससा, कोल्हा या वन्य प्राण्यांची पाळीव कुत्र्याच्या मदतीने शिकार केल्याची काही छायाचित्रे आणि चलचित्रे समाज माध्यमावर प्रसारित केली होती। पर्यवेक्षकाकडून 6 महिन्याच्या प्रलंबित वेतनातील एका महिन्याचे 3000 याप्रमाणे एकूण 18000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील मॉडेल उर्दू हायस्कूलच्या लिपिकासह मुख्याध्यापिकेला रंगेहात पकडण्यात आले आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी केली। या प्रकरणात आरोपी श्रीमती सिद्दीकी अहमदी मोहम्मद, अब्दुल मजीद बुढन खान, मेहबूब खान पठाण यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आता आणखी एका 6 जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या टोळीत 3 महिलांचाही समावेश आहे। जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावणारा गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातील घोषणा केली आहे। 25 लाख रुपये मानचिन्ह, मानपत्र व शाल असा या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे। वैफल्यग्रस्त झालेल्या पित्याने बेजबाबदार मुलांच्या नावे केलेली शेत जमीन पुन्हा आपल्या नावावर होण्यासाठी प्रशासनाकडे हेलपाटे घातले, परंतु त्यातून न्याय मिळत नसल्याने निराश झालेल्या या दुर्दैवी पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। सोपान राऊत नावाच्या एका शेतकऱ्याची ही व्यथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कानावर गेली असून त्यांनी त्याची गंभीर दखल घेत राऊत यांच्या तक्रारीवरून त्यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील गेल्या 20 वर्षातला सर्वात मोठा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा येत्या रविवारी दिनांक 23 तारखेला नरसी येथे होणार असून ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर हे या सोहळ्याचे कर्ते धरते आहेत। खदगावकर आणि त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात आणण्यामध्ये पुढाकार घेतानाच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण यांना मोठा शह दिल्याचे मानले जात आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।